मुनीनां सप्तकोटिनां वरदं भक्तवत्सलां दुष्टमर्दन देवेशं वंदेहं मलसापतीं। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आता पुढच्या आठवड्यामध्ये 13 तारखेपासून मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव हे सुरू होणार आहे। ज्याप्रमाणे आपण सर्वजण देवीचे नवरात्र हे साजरे करत असतो, त्याचप्रमाणे हे मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव सुद्धा साजरे केले जाते। नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही आपण सर्वजण करत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदैवतेची सेवा सुद्धा करायची असते। ज्याप्रमाणे आपण आपल्या आईची सेवा करतो, त्याचप्रमाणे आपल्या पित्याची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते। आणि ज्या घरामध्ये आपले कुलदैवत आणि कुलदेवी यांचा मानसन्मान हा दरवर्षी होत असतो, त्याचप्रमाणे त्यांची सेवा ही अगदी नेहमी होत असते। त्या घरामध्ये कुठल्याही अडचणी या राहत नाही। आपल्या गुरूंची सेवा तर आपण करतच असतो, पण जर आपण आपल्या कुलदेवीची आणि कुलदैवतेची सेवा जर केली नाही, तर गुरूंची सेवा करून सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतात त्या दूर होत नाही। कारण का तर कुलदेवी म्हणजे आपली आई असते आणि कुलदैवत म्हणजेच आपले पिता हे असतात। आणि तेच जर आपल्यावर नाराज असतील तर इतर कुठलीही सेवा जरी केली तरी सुद्धा आपल्याला त्या सेवेचे फळ हे मिळत नाही। आणि म्हणूनच आपल्याला आपलं कुलदेवीची आणि कुलदैवतेची सेवा करणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं। कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्या कुलाचे संरक्षण करत असतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांची पूजा, त्यांची सेवा ही कायम करावीच लागते। नवरात्र उत्सव तर आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो, पण त्याचप्रमाणे आपल्याला त्याच आनंदाने आणि त्याच उत्साहाने मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव हा सुद्धा साजरा करायचा असतो। आणि या मल्हारी मार्तंड नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदैवतेची सेवा करायची असते। या नवरात्रीमध्ये आपल्याला मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेरायाची, जेजुरीचे खंडेरायांची सेवा ही करायची असते। जेजुरीचे खंडेराय हे अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। तर आपल्याला आपल्या कुलदैवतेची म्हणजेच खंडेरायांची सेवा ही 13 तारखेपासून तर चंपाषष्ठीपर्यंत म्हणजेच 18 तारखेपर्यंत या नवरात्रामध्ये करायची आहे। तर या नवरात्रीमध्ये आपल्याला खंडेरायांची सेवा ही कशी करायची आहे, कोणती सेवा करायची आहे, याबद्दलच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 13 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत या काळामध्ये आपल्याला श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ हे करायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला या मल्हारी नवरात्रामध्ये श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ हे करायचे आहेत। ज्यांच्या घरामध्ये मुलांचे आणि वडिलांचे पटत नाही, वादविवाद हे होत असतात, त्या घरामध्ये प्रामुख्याने जर पुरुषांनी या श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ जर केले तर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलांचे आणि त्यांच्या वडिलांचे संबंध हे सुधारत असतात। त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये अशीच परिस्थिती असेल की मुलं हे आईवडिलांचं ऐकत नाही आहेत, वडिलांचं आणि मुलांचं पटत नाही आहे, मुलगा आणि वडील यांच्यामध्ये सतत वादविवाद हे होत आहेत, तर तुम्ही या मल्हारी सप्तशती ग्रंथाचा पाठ हा जरूर करावा। हा पाठ केल्याने तुमच्या घरामध्ये जी काही अशी परिस्थिती आहे ती नक्कीच सुधारत असते। त्याचप्रमाणे जर मुलांच्या विवाहामध्ये जरी अडचणी येत असतील, कुठले काही प्रश्नही तुमचे अडलेले असतील, मग ते कुठलेही असो, मुलांचा विवाह असो किंवा त्यांची नोकरी असो, त्यांचं शिक्षण असो किंवा आर्थिक काही प्रॉब्लेम असतील, असे अनेक जर प्रश्न तुमच्या भोवती असतील तर तुम्ही या नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशती ग्रंथाचा पाठ हा जरूर करावा। हा पाठ केल्याने आपल्याला आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपल्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी येत असतात त्या दूर होतात आणि त्यासोबतच आपल्या प्रगतीच्या वाटा या मोकळ्या होत जातात। कारण ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवीचा आणि कुलदैवतेचा या दोघांचाही आशीर्वाद मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच आपल्याला या मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सवारंभामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा जरूर करायचा आहे। बरेच सेवेकरी हे या मल्हारी सप्तशती ग्रंथाचे दर रविवारी पारायण हे करत असतात। ज्या सेवेकऱ्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये हे असे पारायण होत असते, त्यांच्या घरामध्ये केल्या जाणाऱ्या इतर सर्व सेवा म्हणजेच उदाहरणार्थ नित्यसेवा, दुर्गासप्तशती पाठ वाचन आणि श्रीयंत्रावर ज्या काही आपण सेवा करतो, त्या अशा अनेक सेवा ह्या लवकर फलद्रूप होत असतात। कारण मल्हारी मार्तंड हा 64 प्रकारच्या दुष्ट, अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारा आहे। ऋषी मुनींच्या यज्ञयागमध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्याने अवतार घेऊन मारले आहे। ज्याप्रमाणे देवीने युद्ध करून राक्षसांना मारलं, त्याचप्रमाणे मल्हारी मार्तंड या देवाने सुद्धा युद्ध करून मणी आणि मल्लासारख्या असुरांना मारले आहे। असे हे आपले कुलदैवत आपले सुद्धा संरक्षण हे कायम करत असते।
आणि म्हणूनच आपल्याला या मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सवारंभामध्ये आपल्याला मल्हारीची म्हणजेच आपल्या कुलदेवतेची जास्तीत जास्त सेवा ही करायची आहे। या सेवेमध्ये सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजेच मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करणं ही होय। आणि आता आपण या मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ करत असताना त्याचे नियम काय आहेत, त्याच्या अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही बघूया। त्याचप्रमाणे या ग्रंथाचे पाठ हे कसे करायचे आहेत याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया। या मल्हारी षडरात्रोत्सवारंभामध्ये या नवरात्रामध्ये घटांची स्थापना ज्याप्रमाणे नवरात्रीत केली जाते त्याचप्रमाणे घटांची स्थापना ही होत असते। सगळ्यांकडेच होत असेल असं नाही, काहींकडे होत असेल तर काहींकडे होत नसेल, पण ज्यांच्याकडे या घटांची स्थापना होत असेल त्यांनी तर या मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ हे पारायण हे तर करायचेच आहे। पण जर ज्यांच्याकडे याप्रमाणे घटस्थापना ही होत नसेल तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी सुद्धा या मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ हे जरूर करायचे आहेत। ज्यांच्याकडे घटस्थापना नाही अशांनी आपल्या देवघरासमोर बसून दिवा अगरबत्ती लावून आसनावर बसायचं आहे आणि संकल्पपूर्वक आपल्याला या मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ हे करायचे आहेत। संकल्प करत असताना तुम्ही या 6 दिवसांमध्येच म्हणजेच 13 डिसेंबर ते 18 डिसेंबरच्या या दिवसांमध्ये 6 दिवसांमध्ये तुमच्याकडनं मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे किती पाठ हे होणार आहेत ती संख्या घ्यायची आहे, ती आकडा बोलायचा आहे आणि तो आकडा बोलून तुम्हाला संकल्प हा करायचा आहे आणि तितके पाठ तुम्हाला या 6 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत। हा ग्रंथ तुम्हाला आधीच तुमच्या घरी आणून ठेवायचा आहे। तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणीत केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला हा ग्रंथ आधीच आपल्या घरी आणून घ्यायचा आहे। याचा एक पाठ हा कसा पूर्ण होतो तर या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये दिलेल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीपासून वाचायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला स्वामी स्तवनपासून सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर मल्हारी कवच वाचायचं आहे, त्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र आणि मल्हारी अष्टक, त्याचप्रमाणे मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप जो आहे तो सुद्धा आपल्याला पठण करायचा आहे आणि त्यानंतर मल्हारी सप्तशती 1 ते 14 अध्याय जे दिले आहेत ते आपल्याला संपूर्णपणे वाचायचे आहे। हे अध्याय वाचून झाल्यानंतर जी क्षमा प्रार्थना स्तोत्र जे दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे। तर याप्रमाणे या क्रमाने जर तुम्ही वाचत गेला तर तेव्हा कुठे तुमचा एक पाठ हा पूर्ण होतो। म्हणजेच स्वामी स्तवनापासून सुरुवात करून त्यानंतर आपल्याला 1 ते 14 अध्यायांचे वाचन करून आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र हे सुद्धा म्हणून झाल्यानंतर हा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा एक पाठ हा पूर्ण होतो। तर याप्रमाणे तुमच्याकडनं जितके शक्य होतील तितके पाठ हे या नवरात्रामध्ये करायचे आहे। तर असे तुम्ही किती पाठ करू शकता तर तुम्ही 1, 3, 5, 7, 11 किंवा 14 याप्रमाणे पाठ हे या 6 दिवसांमध्ये करू शकतात। आणि तुम्हाला जर एक पाठ पूर्ण करणं सुद्धा एका दिवसाला जमत नसेल तर तुम्ही या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत, तर तुम्हाला ज्याप्रमाणे रोज वेळ मिळेल या 6 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये त्या दिवसांमध्ये तुम्ही रोज 1-1, 2-2 अध्याय वाचून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला असे 14 अध्याय हे पूर्ण करायचे आहे। म्हणजेच तुमचा एक पाठ हा या 5-6 दिवसांमध्ये पूर्ण होईल। आणि जे एका दिवसाला एक पाठ पूर्ण करत असतील त्यांनी या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण करताना आपल्याला मध्येच उठायचं नाहीये आणि वाचनाची वेळ सुद्धा आपल्याला एकच ठेवायची आहे। सकाळी जमत असेल तर सकाळी वाचा, नाही तर संध्याकाळी वाचलं तरी सुद्धा चालेल। आणि ही सेवा आपण संकल्पयुक्त करत असल्यामुळे आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन हे करायचे आहे। काळे कपडे घालून या ग्रंथाचे आपल्याला पाठ हे करायचे नाहीयेत। या ग्रंथाचे पाठ मुख्यत्वे करून पुरुषांनी, घरातील कर्त्या पुरुषांनी करायचे असतात। तुमच्या घरातील कर्ते पुरुष हे जर पाठ करत असतील तर अतिशय उत्तम, पण जर त्यांना वेळ नसेल, जमत नसेल तर तुम्ही म्हणजेच घरातल्या महिलांनी हे पाठ केले तरी सुद्धा चालतात। आता प्रश्न राहिला तर उपवास करायचा का, तर ज्यांची इच्छा असेल, ज्यांच्याकडनं उपवासही धरवले जात असेल या 5-6 दिवस उपवास हा करायचा असतो, ज्यांच्याकडनं शक्य असेल तर ते उपवास करू शकतात। पण ज्यांच्याकडनं उपवास करणं शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल। ज्यांच्याकडे घटस्थापना होऊन अखंड दिवा हा लावला जात असतो त्यांनी तो अखंड दिवा हा कायम तेवत ठेवायचा आहे। ज्यांच्याकडे घटस्थापना नसते किंवा असा अखंड दिवा नसतो तर त्यांनी वाचन चालू असताना दिवा हा कायम तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे स्त्रियांनी साडी नेसूनच हे पारायण करायचं आहे आणि पुरुषांनी पारायण करत असताना त्यांचा जो बेल्ट असतो तो बेल्ट त्यांनी लावायचा नाही आहे। स्त्रियांनी हे पारायण करत असताना त्यांच्या डोक्यावर पदर घेऊन हे पारायण करायचं आहे, तर पुरुषांनी पारायण करत असताना त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवून हे पारायण करायचं आहे। स्त्रियांनी हळद कुंकू लावून त्याचप्रमाणे हातामध्ये 2-2 काचेच्या बांगड्या घालून हे पारायण करायचं आहे, तर पुरुषांनी त्यांच्या कपाळाला हळद लावून हे पारायण करायचं आहे। त्याचप्रमाणे या ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये चालू असताना या 5-6 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। मांसाहार हा आपल्याला कटाक्षाने वर्ज्य करायचा आहे। जास्त नाही तुम्हाला या ग्रंथाचे पाठ करायला शक्य होणार तर निदान तुम्ही एका दिवसाला 1 पाठ याप्रमाणे 5 पाठ तर तुम्ही या
6 दिवसांमध्ये नक्कीच करा। तर याप्रमाणे या ग्रंथाचे पारायण करत असताना अगदी साधे सोपे असे नियम आहेत, खूप काही कडक नियम नाही आहेत। त्याचप्रमाणे या मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सवाची घटस्थापनेची मांडणी ही कशी असते याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर लवकरच टाकणार आहे। तर त्याची संपूर्ण विधी माहिती कशी आहे ही जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण कसे करायचे, त्याचे काय नियम आहेत, काय अटी आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। शिवाय या ग्रंथाचे पारायण केल्याने काय फळ हे आपल्याला मिळते याबद्दल सुद्धा सांगितले आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि जमेल तितकी सेवाही नक्कीच करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।